तोंडावर नाही ताबा आणि म्हणे माझं वजन का कमी होईना. थोडंसं माझ्या बाबतीत हे काहीतरी असंच होतं, कारण इतक्या दिवसाची ती सवय लागलेली आहे, सहजासहजी तुटत नाही. त्याच्यामुळं हे असं कसं असतंय ना, तुम्हाला खरं सांगू का, व्हिडिओमध्ये डाएट दाखवणं खूप सोपं आहे, पण कॅमेराच्या पाठीमागं जर भूक लागली तर आपल्याला ते सहन होत नाही. म्हणजे एक चपाती दाखवली किंवा एक भाकरी दाखवली, तर ज्यावेळी आपल्याला भूक लागते त्यावेळी ती गोष्ट खूप अवघड पडते. मग आपल्याकडनं ते सहज खाल्लं जातं, कारण माझ्याकडून पण ते झालेलं आहे आणि हे प्रामाणिकपणे मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते की कॅमेरासमोर व्हिडिओ दाखवणं खूप अवघड आहे डाएट, पण प्रत्यक्षात ते निभवणं थोडंसं अवघड पडतं. पण हे तसंच झालं. मी दुपारी एक चपाती आणि वरण घेतलं, कारण का मात्र मला भूक नव्हती म्हणून. पण त्याच्यानंतर मला खरंच भूक लागली. संध्याकाळी माझ्यासाठी सेपरेट काय करायचं, माझ्याकडून ते झालं नाही करायचं, आणि मेन म्हणजे माझ्या ते लक्षात नाही की मला माझ्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं, आणि त्या नादात सगळ्यांच्यासाठी जे बनवलं तेच मी खाल्लं. मी तर सुरुवातीला 2 वेळेस जेवण करायचं, हा पण डाएट केलेला. पण कसं आहे, 2 वेळेस जेवणाच्या नादात आपल्याकडून ते जास्त खाल्लं जातं, म्हणून मी तेही बंद. कोणत्याही डाएटला जबरदस्ती फॉलो न करता त्याच्याकडे आपण फक्त डाएट म्हणून बघितलं नाही पाहिजे, तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल म्हणून जगलं पाहिजे. कसं आहे ना, फक्त वजन कमी होऊन चालत नाही, त्याला फॅट लॉससुद्धा होणं गरजेचं असतं, आणि त्याच्यासाठी एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. PCODमध्ये वजन लवकर कमी होत नाही. डाएट वगैरे मी काही सोडणार नाही आहे, आणि मी कोणत्याही प्रकारचं क्रॅश डाएट मी करत नाही आहे, कारण मला ते करायचंही नाही आहे. बाहेरचं जंक फूड पूर्णपणे टाळायचे, पण एखाद्या दिवशी जर खायची इच्छा झालीच तर तेवढंच थोडंसं खावं. पण त्याच्यानंतर आपण जे पुढचं मील घेणार आहे, तर त्यामध्ये आपण बॅलन्स करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि कोणत्याही डाएटला आपण जबरदस्ती फॉलो न करता साध्या सरळ सिंपल पद्धतीने करावं.